समोर तो दिसतो तो सज्जा बाल्कनी गॅलरी आहे, त्या राजवाड्याला अटॅच आहे. दिवसाच्या कुठल्या टायमिंग मध्ये इथे आलो तर इथे गारवा असतो. खास राजांसाठी नियोजित पद्धतीने बनवलेला तो सज्जा बाल्कनी गॅलरी होती. समोर ती विटांची खोली दिसते. मागाशी सांगितलं मी तिथे स्वराज्याची राजमुद्रा त्या ठिकाणी घडली गेली म्हणून ते टांगसाल मिंट म्हणतात त्याला. आणि खालच्या साईडला या गोल उंच इमारती दिसतात, याला विजयी स्तंभ म्हटला जातो. विजयी स्तंभाचं कारण हे 7 मजली होतं. याच्या 7व्या मजल्यावर ज्या दिवस आपल्या राजाने कुठल्या गडावर विजय मिळवला, विजयी प्राप्त झाला की 7व्या मजल्यावर एक भगवा ध्वज फडकायचा, जेणेकरून आजूबाजूच्या गडे किल्ल्यांना, गावातील रयतेला, गाव वड्यांना कळायचं आणखी एक किल्ला स्वराज्यात आलाय, म्हणून याला विजयी स्तंभ म्हणतात. समोर बघा इलेक्ट्रिक पोल दिसतोय, आडवा डोंगर दिसतोय, तो आहे हिरकणीचा कडा. हिरा नावाची गवळण होती, दूध घालण्याकरता गडावर आली. या गडाचा दरवाजा बंद झाला. मग माता कुणासाठी, मग माता बाळासाठी, मग माता लेकरासाठी त्या पश्चिमेच्या कड्यावर गेली. तिथल्या कड्या कपाऱ्याला वेली पाळीला धरून माता खाली उतरली. गोष्ट राजांना कळाली की जर माता लेकरासाठी खाली उतरू शकते, याचा अर्थ असा होतो उद्या शत्रू तिथून चढून येऊ शकतो. म्हणून बांधकाम प्रमुख हिरोजी इंदुलकरांना आदेश दिला गेला, हिरोजी स्वराज्याचे बांधकाम प्रमुख आपण जाऊन डोंगर तासून घ्या, बलाढ्य बुरुज बांधा. बुरुजाला नाव द्या हिरकणी बुरुज आणि गावाला नाव दिले हिरकणीची वाडी. कुणासाठी तर बाळासाठी माता खाली उतरली. पण मातेचा सन्मान हा छत्रपती श्री शिवरायांनी केला. कारण की स्त्री सन्मान राजा, ज्यांच्या दरबारात कधी स्त्री नाचली नाही, ज्यांच्या दरबारात कधी स्त्री रडली नाही, ज्यांच्या दरबारामध्ये परस्त्रीला मातेचा दर्जा दिला जात होता, अशा महाराजांनी त्या मातेचा सन्मान केला गेला. बोला छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय. आता गडाची तुम्हाला समोरची बाजू फ्रंट साइड दाखवतो या.